आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। मिरजेतील युनिक प्लाझामध्ये नशेखोरांचा धिंगाणा, कोयत्याने काच फोडून खंडणीसाठी धमकी। मिरज शहरातील कर्मवीर भाऊराव चौक परिसरात असलेल्या युनिक प्लाझा येथील एका दुकानात घुसून नशेखोर तरुणाने कोयत्याने काच फोडत दहशत माजवल्याची घटना घडली आहे। या प्रकारामुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। माहितीनुसार मनोज चव्हाण यांच्या मालकीच्या मनोज कलेक्शन या कपड्याच्या दुकानात सायंकाळी 6च्या सुमारास एक नशेबाज तरुण अचानक घुसला। त्याने दुकानासमोर लावलेल्या सुमारे 10 फुटी काचेच्या ग्लासवर कोयत्याने वार करून तोडफोड केली। तसेच हे दुकान येथे सुरू ठेवायचे नाही, दुकान बंद करा अशी धमकी देत खंडणीची मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे। परिसरातील दुकानदार, हातगाडीवाले आणि टपरीधारक यांना गेल्या अनेक महिन्यांपासून काही नशेबाज तरुणांकडून कोयत्याचा धाक दाखवून खंडणी उकळली जात असल्याची माहिती समोर येत आहे। दुकानातील वस्तू जबरदस्तीने घेऊन जाणे किंवा पैशाची मागणी करणे असा त्रास व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे। भीतीपोटी अनेकांनी पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे टाळल्याचेही बोलले जात आहे। या हल्ल्यातील आरोपीचे चित्रण CCTV मध्ये कैद झाले आहे। दरम्यान घटनेनंतर दुकान मालक मनोज चव्हाण यांनी तातडीने पोलिसांना संपर्क साधला। शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। पोलीस निरीक्षक किरण चौगले यांनी दुकानाला भेट देत घटनेची माहिती घेतली व संबंधित आरोपींचा शोध घेण्याचे आदेश सहकाऱ्यांना दिले। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। पोलिसांनी आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे। मोहन गजानन चव्हाण, मनोज कलेक्शन चे दुकान मालक, कर्मवीर भाऊराव पाटील चौकमध्ये आमचं मनोज कलेक्शन दुकान आहे। इथं प्रथमेश तांदळे म्हणून गुंड आहे आणि त्याची काही ग्रुप, त्याचे सगळे सहकारी इथं, तो एकटा आला या चौकातनंच, इथं ग्रुप होते त्यातनं आला, कोयता काढून पहिला आमच्या त्या स्टँडवर मारला, डायरेक्ट आला, 2 कोयते काचेवर घातला आणि म्हटला दुकान बंद करायचं, दुकान चालू ठेवायचं नाही म्हटला इथं, आणि कोयता काढून थांबला। मग हे वारंवार ह्या कर्मवीर भाऊराव चौकात ही अशीच दादागिरी वाढाल्या। ह्याच्या अगोदर सुद्धा आमच्या दुकानात झालेला आहे। आम्ही पहिलासुद्धा कंप्लेंट दिलेले आहेत, पहिलासुद्धा म्हणजे आम्ही प्रशासनाला पहिल्यांदा बी सांगत आलेला आहे, परंतु आम्हाला व्यवसाय करायचा आहे म्हणून आम्ही कुणाच्या पंद्यात पडत नव्हतो। परंतु आज दुकानपर्यंत आलं आहे, आज जर आमच्यावर प्राणघातक हल्ला झाला असता आत येऊन, तर याला जबाबदार कोण? याला प्रशासन जबाबदार आहे। प्रशासनाची हलगर्जीपणा आहे। या SP साहेब आणि याला इथले स्थानिक PSI ह्याला सगळे जबाबदार आहेत, सगळं पोलीस खातं जबाबदार आहे। ह्याचा सोक्षमोक्ष या चौकातच लागला पाहिजे, त्या व्यक्तीला सजा झाली पाहिजे आणि आमच्या जीवाला धोका आहे परत, ह्याच्यानंतर बी होणारच आहे, त्यांनी ते करणारच। हे प्रशासनानं पहिला जागा झाला पाहिजे। व्यापाऱ्यांनी धंदा करायचा का, नाहीतर आम्हाला लायसन द्या बंदुकीच्या आणि आम्ही गोळ्या घालतो लोकांना। मग प्रशासनाने हे प्रशासनानं सांगायला पाहिजे आम्हाला लायसन द्या, जसं तुम्ही सोनारांना लायसन देता ना तसं कापड लोकांना लायसन द्या ना, आम्ही गोळ्या घालतो लोकांना। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।